सातारा शूरवीरांचा जिल्हा म्हणून देशभरात ओळख असलेल्या आपल्या सातारा जिल्ह्यात सैनिकी परंपरा लाभलेलं सह्याद्रीच्या महादेव रांगांमधील आणि रामेश्वराच्या पायथ्याचं अगदी शेवटचं गाव. आपशिंगे मिलिटरी प्रमाणे इथंही अगदी घरटी सैनिक जणू इथल्या रक्तात आणि मातीत देशसेवा रुजली आहे. नवे नवे अगदी ठासून भरली आहे. इथली नाट्य परंपरा ही तितकीच प्रसिद्ध. पुण्याच्या बालगंधर्व नाट्यगृहात दिमाखदार सादरीकरण करणारे इथलेच कलाकार. इथली प्राथमिक शाळा ही राज्यभरात नावाजलेली आहे. जिल्हा परिषदेच्या स्वच्छ सुंदर उपक्रमशील व गुणवत्तापूर्ण प्राथमिक शाळा स्पर्धेत शाळेने 2017-18 मध्ये जिल्ह्यात द्वितीय क्रमांक तर 2021-22 मध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. वर्षभर विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी इथं केली जाते. बाला पेंटिंग हे आमच्या शाळेचं खास आकर्षण. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शाळेची इमारत आकर्षक बनवली आहे. विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या दर्जेदार भौतिक सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. रंगरंगोटी असलेली इमारत, सुसज्ज सभागृह, आधुनिक संगणक कक्ष, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक वर्गात स्मार्ट टीव्ही, सर्व वर्गात पुरेसे पंखे, खेळाचे मैदान, मुबलक खेळाचे साहित्य, आरोचे शुद्ध पाणी, आधुनिक स्वच्छतागृह अशा दर्जेदार सुविधा विद्यार्थ्यांसाठी लोकसहभागातून उपलब्ध करून घेतल्या आहेत. ग्रामस्थ व पालकांच्या समर्पित भावनेतून उभारलेलं ज्ञान मंदिर गावासाठी भूषण आहे. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजवण्यासाठी परिपाठ हे अतिशय प्रभावी साधन आहे. संगीतमय परिपाठ हे आमच्या शाळेचं वैशिष्ट्य. सुविचार, बोधकथा, प्रार्थना, स्फूर्तिगीत आदी विविध उपक्रमांनी परिपाठ सजला जातो. संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्यासाठीची मशागत ही याच परिपाठातून होते. हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. जाती प्रांत भाषा वेश सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. डॅनफॉस सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे, PFE केअर फाउंडेशन मुंबई, टेक महिंद्रा पुणे, ग्रामपंचायत विसापूर यांचे वतीने इंटरनेट सुविधेसह आधुनिक संगणक कक्ष उभारला आहे. 21व्या शतकातील आव्हाने पेलण्यासाठी सक्षम विद्यार्थी घडावेत, भविष्यवेधी शिक्षणाच्या वाटा चोखाळता याव्यात यासाठी येथील शिक्षक विद्यार्थ्यांना ग्लोबल बनवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी आज जगाशी जोडला गेला आहे तो या शाळेतील शिक्षकांच्या अथक परिश्रमाने. अध्ययनात येणाऱ्या समस्यांचे निराकरण विद्यार्थी स्वतः करून विषय ज्ञान वाढण्यास या संगणक शिक्षणामुळे निश्चितच मदत होत आहे. अध्यापन प्रक्रिया आनंददायी होण्यासाठी शिक्षक विविध कल्पना अध्यापनात वापरतात. आनंददायी शिक्षण हा सातारा जिल्ह्याचा पायलट प्रोजेक्ट होऊ पाहतोय. आनंददायी शिक्षणाचा तोच कित्ता गिरवत आमचे शिक्षक हसत खेळत ज्ञानदान करतात. शिकणे सुलभ आणि प्रभावी होण्यासाठी वेगवेगळ्या रंजक अध्यापन पद्धती वापरल्या जातात.
तंत्रज्ञानाचा अध्यापनात प्रभावी वापर हे आमच्या शाळेचं खास वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. भविष्यातील सक्षम विद्यार्थी घडवण्याचा पाया इथंच मजबूत केला जातो. शाळेच्या आधुनिक प्रयोगशाळेतून भावी शास्त्रज्ञ घडवण्याचे काम इथं नित्यानं होतं. मुले स्वतः साहित्य हाताळत निरीक्षण करून निष्कर्ष काढतात. वर्गनिहाय प्रयोगांची यादी तयार करून वर्षभर त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. गत 4-5 वर्षात स्पर्धा परीक्षेत शाळेने स्वतःचा वेगळा ब्रँड तयार केला आहे. शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल या शासकीय परीक्षात विद्यार्थी सातत्याने चमकत आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेत येथील 8 विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. तालुक्यात शिष्यवृत्ती परीक्षेत सर्वाधिक निकालाची परंपरा कायम ठेवत आपला वेगळा ठसा शाळेने निर्माण केला आहे. मंथन, अभिरूप, BDS यासारख्या खासगी परीक्षेतही अनेक विद्यार्थी राज्य गुणवत्ताधारक झाले आहेत. ही शाळेसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. शाळेत विविध प्रकारच्या खेळांचा सराव नियमित घेतला जातो. यशवंतराव चव्हाण बाल क्रीडा स्पर्धेत अनेक विद्यार्थ्यांनी जिल्हा व तालुका स्तरावर यश मिळवले आहे. स्पर्धा काळात अगदी सकाळी 6 वाजता मुले शिक्षकांसह मैदानावर असतात. लंगडी, रस्सीखेच, धावणे, लांब उडी, बुद्धिबळ, योगासन, रिले या क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. तालुका व जिल्हा स्तरावर यश मिळवत विद्यार्थ्यांनी शाळेच्या लौकिकात भर टाकली आहे. लोकसहभाग हा शाळा विकासाचा पाया आहे. शाळेला गावचा आधार व गावाला शाळेचा अभिमान या उक्तीप्रमाणे येथील ग्रामस्थ व पालक शाळेच्या विकासात्मक वाटचालीत 2 पावले पुढेच असतात. तब्बल 30 लक्ष रुपयांचा शैक्षणिक उठाव करत शाळा दर्जेदार बनवली आहे. येथील माता पालकांसाठीही शाळेत विविध उपक्रम राबवले जातात. माता पालकांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम, होम मिनिस्टर, माता पालक मेळावा इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत माता पालकांची जबाबदारी महत्वाची असते आणि ती जबाबदारी येथील माता समर्थपणे पेलतात. लोकसहभाग हा खरं तर शाळा विकासाचा पाया आहे. विसापूर येथील ग्रामस्थ व शिक्षक हे शिक्षणासाठी अतिशय जागरूक आहेत. शाळेसाठी, शिक्षणासाठी वाटेल ते करण्याची भूमिका येथील ग्रामस्थांची असते, पालकांची असते आणि त्यांच्या या भूमिकेला आम्हा सर्व शिक्षकही आम्ही तेवढाच प्रतिसाद देत असतो आणि त्यातूनच अतिशय दर्जेदार अशी शैक्षणिक संकुल उभारण्याचा प्रयत्न येथील पालक आणि ग्रामस्थांच्या मदतीने आम्ही केलेला आहे. अगदी चाकोरीच्या बाहेर जाऊन येथील शिक्षक काम करत असतात आणि त्यामुळेच इथली शाळा भौतिक आणि बौद्धिक दोन्ही बाबतीत अगदी परिपूर्ण झालेली आहे. प्रत्येक वर्षी शाळेची पटसंख्या वाढत आहे. पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थी सुद्धा इथं शिक्षण घेत आहेत आणि त्यामुळं इथल्या ग्रामीण भागातल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत आणि त्यासाठी इथले पालक, इथले ग्रामस्थ तितकाच प्रतिसाद आम्हाला चांगल्या पद्धतीने देत आहेत. म्हणून मी खरं तर इथल्या सर्वांना आवाहन करू इच्छितो की तुम्ही सर्वांनी या दर्जेदार शिक्षण देणाऱ्या प्राथमिक शाळेत आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा.